नमस्ते, परत एकदा तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत नेट फिक्स कशी करायची ब्लाऊजला। तर त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील, कारण आपण असे ब्लाऊज डिझाईन्स क्लासेस घेऊन येत असतो। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे। तर ही जी डिझाईन आहे ती आधीच या ब्लाऊजवर रेडीमेड केलेली आहे, मशीन वर्क आहे। त्यावरती आपल्याला नेट लावून घ्यायचं आहे आणि नेटवर आपल्याला वर्क करायचं आहे। तर हे कस्टमरचं ऑर्डर आहे, तर वाटलं की आपल्याला पण हे दाखवावं की नेट कशी फिक्स करायची। तर इथं मी पिन्स घेतलेले आहेत, पिननं मी नेट जे आहे ते अटॅच करून घेत आहे। आणखी अशा आर एम्ब्रॉयडरी रिलेटेड आपल्याला व्हिडिओ हवे असतील, शंका असतील कशी करायची, तर तुम्ही मला कमेंट करू शकता। ते डिझाईन बनवून देण्याचा, तो व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन। तर इथं पूर्णपणे आपल्याला इथं पिन्स लावून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला नेट जे आहे ते अटॅच करून घ्यायचे आहे जरी थ्रेडनी। इथं पिन्स लावून झालेले आहेत सगळे। तर इथं जरी थ्रेड घेतलेला आहे। आपण आरी एम्ब्रॉयडरीमध्ये बिगिनर असाल, आरी एम्ब्रॉयडरी शिकली नसेल तर माझी प्लेलिस्ट अवेलेबल आहे, बेसिक आणि ॲडव्हान्स। तर दोन्ही प्लेलिस्ट तुम्ही बघून आरी एम्ब्रॉयडरी अगदी सोप्या पद्धतीने शिकू शकता। काही अडचणी येत असतील तर तुम्ही माझ्या नंबरवर मेसेज करू शकता किंवा डायरेक्ट कॉलही करू शकता। तर इथे चेन स्टिच घालून आधी आपल्याला जे नेट आहे ते अटॅच करून घ्यायचे आहे। तर इथं बघू शकता आपले नेट पूर्ण अटॅच करून झालेले आहे। वरतीही आपण नेकच्या डिझाईनसाठी तिथं आपण चेन स्टिच करून त्यानंतर मडपण करून घेणार आहोत, म्हणजे झिगझॅग स्टिच करून घेणार आहोत, कारण जे नेट आहे ते निसटू नये किंवा निघू नये म्हणून अगदी फिक्स होण्यासाठी आपल्याला इथं मडपण करून घ्यायचं आहे। झिगझॅग स्टिच त्याला आपण म्हणतो। तोही व्हिडिओ आपला अवेलेबल आहे माझ्या चॅनलवरती, तुम्ही चेक करून बघू शकता। झिगझॅग स्टिचचा कसा करायचा पूर्ण डिटेलमध्ये त्यामध्ये मी दाखवलेलं आहे। तर इथं मी नाव घालून घेतलेलं आहे। मोबाईल ट्रेसिंग कसं करायचं तोही व्हिडिओ मी घेऊन येणार आहे, कारण जे शूट करते त्याच मोबाईलने मी करते, त्यामुळे मला दाखवता येत नाही। पण नक्की प्रयत्न करेन मी की मोबाईलवरून ट्रेसिंग कसं करायचं अगदी सोप्या पद्धतीनं आपण इथं ट्रेस करून घेतो। तरीही आपल्याला येत नसेल मोबाईलनं तर तुम्ही 3D किंवा 4D प्रिंट आणू शकता, जी साईज आहे नेकची त्याप्रमाणे। आणखी कार्बन पेपरनी अगदी सोप्या पद्धतीने छापून घेऊ शकता, त्यामध्ये काही आपल्याला अवघड वाटणार नाही आणि पटकन तुम्ही जे आहे ते ट्रेस करू शकता। तर इथं नेट मी कट करून घेत आहे। इथं तुम्ही बिगिनर असाल तर अगदी सावधानीनं आपल्याला इथं कट करायचं आहे, कारण थोडासा जरी कट गेला तर नेट आपली कट होऊ शकते आतल्या साईडची। तर पूर्णपणे आपलं जे डिझाईन आहे ते खराब होऊ शकतं, थोडंसं जरी आपला हात वळला तर अगदी हळूवारपणे आपल्याला इथं फास्टही करायचं आहे पण लक्षपूर्वक करायचं आहे। तर पूर्ण मी कडेने इथं कट करून घेत आहे नेट।
आपली कट करून झालेली आहे. आता पाठीमागचं कापड आपल्याला कट करायचं आहे. तेही करत असताना खाली आपल्याला नेट धरायची आहे. आणखी वरचा जो कापड आहे ती सुईनं वरती काढून घ्यायचं आहे सुईच्या टोकाने आणि थोडंसं आपल्याला कट मारून घ्यायचं आहे. आणि लक्षपूर्वक हेही करायचं आहे, कारण थोडंसं जरी कट केलं तर आपली नेट फाटू शकते खालची. तर ते आपल्याला लक्ष देऊन करायचं आहे की नेट खाली कट होऊ नये. तर इथं अशा प्रकारे सुई आपण घालून आधी सुरुवातीला कट करून घ्या, जोपर्यंत जास्त कटिंग होत नाही. आणखी जास्त कटिंग झाल्यानंतर आपण हाताने अगदी काढू शकतो, पण टोक जरी लागलं कटरचं किंवा कात्रीचं तरी नेट फाटू शकते, कारण किती जरी चांगल्यातली आपण नेट आणली तरी ती नाजूकच असते. आता हा जो आपला फॅब्रिक आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे कडेने कट करताना ते फॅब्रिक वरून दिसू नये याची काळजी घ्यायची आहे, कारण वरून जर दिसत असेल तरीही जी डिझाईन आहे त्यामध्ये आपलं फिनिशिंग दिसणार नाही आहे. तर इथं पूर्णपणे माझं कापड जे आहे ते कट होत आलेलं आहे. आणखी आपल्याला नेट डिझाईनमध्ये कोणकोणते डिझाईन बघायचे आहेत किंवा करायचे आहेत ते तुम्ही मला नक्की कमेंट करा, मी करून देण्याचा प्रयत्न करेन. तर इथं शुगर बीट्सने मी नाव काढत आहे. परत त्याला आपल्याला आउटलाईन करायची आहे जरी थ्रेडने. आपल्याला येत नसेल नेटवर डिझाईन तर तुम्ही नेट अटॅच करून नेट कशी जोडायची आता मी दाखवलेलीच आहे. छोटे छोटे आपल्याला सुरुवातीला प्रॅक्टिस म्हणून तुम्ही करू शकता. आणखी छोटे छोटे बुट्टे तुम्ही आधी काढून बघू शकता की नेटवर आपल्याला डिझाईन येते की नाही. ते प्रॅक्टिस केल्यानंतर होत असते. प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला आपोआपच 2-3 दिवसात तुम्हाला जमायला लागेल. तर इथं पूर्ण जे नाव आहे आपल्याला ते टाकून घ्यायचं याच्यावरती. शुगर बीट्सनं जे आहे ते पूर्ण नाव करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आउटलाईन जरी थ्रेडची करायची आहे.
तर नाव आपलं पूर्ण होत आलेलं आहे. तर शुगर बीट्सने आपण नाव काढून घेत आहोत. तर आपण चॅनलवरती लाईव्ह स्ट्रीमिंग पण घेणार आहोत. तर आणखी कोणती डिझाईन आपल्याला बघायची आहे ते मला कमेंट करा, किंवा क्लासेस जर सुरू करायचे असतील फ्रीमध्ये तेही आपण करू शकतो लाईव्ह स्ट्रीममध्ये. तर मला कमेंट करायला विसरू नका, कारण तुमच्या कमेंटनुसारच मी तर व्हिडिओ बनवत असते. तर मला कमेंट करा की जर आपल्याला लाईव्ह क्लासेस करायचे असतील फ्रीमध्ये तर आपण नक्की लाईव्ह स्ट्रीम सुरू करूया फ्री क्लासेसची, आरी एम्ब्रॉयडरीची बेसिकची. त्यानंतर बेसिक झाल्यानंतर आपण ॲडव्हान्सही सुरू करू शकतो. इथे नाव जे आहे ते आपले काढून झालेलं आहे. आता आपण आउटलाईन करत आहोत जरी थ्रेडची. तर जरी थ्रेडने आपल्याला इथं मी तुम्हाला पटपट करताना दिसते, पण खूप जर तुम्ही सुरुवातीला करत असाल तर खूप तुम्हाला हे अवघड वाटणार आहे, पण प्रॅक्टिसनुसार होत असतं. कारण मी नेहमी हे वर्क करत असते, कारण मला ऑर्डर पण असतात, आणखी चॅनलसाठी मला हे वर्क करावं लागतं, त्यामुळं माझा हात बसलेला आहे. पण तुम्ही सुरुवातीला नवीन असाल तर थोडं तुम्हाला त्रास होईल, पण 2-3 वेळा जर तुम्ही केलात तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही नेटवर डिझाईन करू शकता, कोणतीही डिझाईन करू शकता. आणखी नेटवरती कोणकोणती डिझाईन आपल्याला बघायला आवडतील ते मला कमेंट करा. मी तोही व्हिडिओ बनवून ती डिझाईन बनवून तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेन. आणखी सांगितलं तसं लाईव्ह स्ट्रीम आपण सुरू करत आहोत, तर मला नक्की कमेंट करा की सुरू करायला हवे की नाही फ्री क्लासेस आरी एम्ब्रॉयडरीचे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन डिझाईनसोबत. तोपर्यंत नमस्ते.